2 दिवसापूर्वी माननीय आपल्या देशाचे नेते माननीय नितीन गडकरी साहेबांचा दौरा होता आणि या दौऱ्याच्या वेळी शनिवारवाडा परिसरामध्ये त्यांनी एक त्या ठिकाणी काही कामाच्या बाबतीत त्या ठिकाणी पाहणी केली आणि त्या पाहणीच्या वेळेला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी प्रमोद कोंढरे त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्या ठिकाणी सर्व पक्षाचे मान्यवर आमदार आणि अनेक पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। त्या ठिकाणी एक महिला भगिनी ज्या पोलीस खात्याच्या अधिकारी त्यांच्याबद्दल चुकीच्या पद्धतीने त्यांच्याबद्दल वापरलेले शब्द त्यांना दिलेली वागणूक याच्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। पण हा गुन्हा दाखल करून ही काही त्याची पहिलीच वेळ नाही। एक 6 महिन्यापूर्वी बालगंधर्वमध्ये माननीय वैशाली नागोडे ह्या राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्या त्या पदाधिकारी त्यांच्या श्रीमुखात देण्यापर्यंत ह्या कार्यकर्त्याची मदत गेलेली होती। हे पुणेकरांना माहिती, हे जिजामातेचं पुणे आमच्या, हे सावित्रीचं पुणे आमच्या आणि ह्या पुण्यामध्ये अशा पद्धतीची जी सत्तेचा माज असणारी लोक, सत्तेच्या आजूबाजूला फिरत असणारी लोक जर अशा पद्धतीने जर पुणेकरांचं नाव चुकीच्या पद्धतीने खराब करण्याचं नाव करणारे असतील तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, यांना पक्षातून हद्दपार केले पाहिजे। परंतु त्या ठिकाणी असणारी जे पक्षाचे पदाधिकारी असतील, त्या भागाचे आमदार असतील, त्यांनी ह्याबाबत आपण बोललं पाहिजे आणि अशा कार्यकर्त्याला पक्षातून बाजूला केलं पाहिजे। कारण जर अशा पद्धतीने जर महिलांना वागणूक देत असतील तर ही पुणेकराला काळिंबा लागणारी गोष्ट आहे आणि आमच्या महिलेला जर अशा पद्धतीने जर बोलत असतील तर हे चुकीचं आहे। गेल्या काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने महिलांना चुकीची वागणूक की त्यांच्याबद्दल चुकीचं वल्गना करून त्यांना डिस्टर्ब करून त्यांच्या अंगावर हात टाकण्यापर्यंत यांचं काम झालेलं आहे। तर प्रमोद कोंढरे सारखा हा गुन्हेगार आहे, याच्यावर अनेक गुन्हे आहेत। वैशाली नागोडेंच्या सुद्धा केसमध्ये त्यांच्यावर काय कारवाई झाली माहित नाही, पण जर त्यांना पाठीशी घालून जर अशा पद्धतीने करत असतील तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी यांच्यावर कायदेशीर किंवा काय ज्या कडक कारवाई याच्यासाठी त्यांनी संबंधित पोलीस खात्याला तसा आदेश देण्यात यावा आणि प्रमोद कोंढरे यांच्या मूर्ख माणसाला पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे।